आता आम्ही आलोय गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी हा पाण्याचा खळखळाट आणि आजूबाजूची ग्रीनरी इथे आल्यावर इतकं छान वाटतंय. मी आता हा कोट सेट घालते आणि अगस्त्यला हा इंडियातून आणला होता. आय लव्ह हापूस आणि माझा बापूस आदिमानव.com वरून. आणि अगस्त्य एन्जॉय करतोय हे. असं वाटतं या वॉटरफॉल समोर बसूनच राहावे, पण आता रेडी होऊन फिरायला निघतो. हाय, हॅलो, नमस्ते, कसे आहात सगळे? सगळ्यात आधी वेलकम टू अवर चॅनल. आज आहे आमचा नॉर्वेचा डे 2 आणि तुम्ही बघितलं असेल आधीच्या ब्लॉग्समध्ये की आम्ही गोतनबर्ग टू ट्विंडे फॉसेन कसं ट्रॅव्हल केलं, नंतर माझा ट्विंडे फॉसेन कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स, आणि डे 1 मध्ये आम्ही त्या बोरगुंड स्टीव चर्चला व्हिजिट दिली, त्याचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर केलाय. आज नॉर्वेचा डे 2 आहे आणि आता आम्ही जातोय गुडवॅगन. ट्विंडे फॉसेन वरून गुडवॅगन जातोय. मध्ये एक खूप ब्युटिफुल प्लेस लागली आम्हाला, ती मी तुम्हाला दाखवते. ही प्लेस तुम्ही माझ्या ड्रोन व्हिडिओ मध्ये बघा आता, आणि तुम्ही इथे व्हिजिट करू शकता छान फोटोज वगैरे क्लिक करण्यासाठी. आता आम्ही आलोय गुडवॅगनला. इथे फ्यॉर्ड्स खूप फेमस आहेत. तो बघा, तो इथे वॉटरफॉल, तो किती सुंदर दिसतोय. हे एवढे उंचावरून कोसळणारे वॉटरफॉल एवढे सुंदर दिसत आहे. इथे आम्ही बघतोय कार पार्किंगला स्पेस. चारही बाजूनी उंच माउंटेन्स, हिरवीगार व्हॅलीज पाहिल्यावर खरंच वाटतं की आपण एखाद्या फेरीटेल वर्ल्डमध्ये आलो आहोत. गुडवॅगन हे नॅरो फ्यॉर्डचं गेटवे आहे आणि हा फ्यॉर्ड युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा एक भाग आहे. इथल्या नॅरो वॉटरवेज, विशाल क्लिफ्स आणि सुंदर वॉटरफॉल्स निसर्गाची अमेझिंग ब्युटी दाखवतात. इथे हे रेस्टॉरंट्स आहेत, सुविनियर शॉप्स आहे. गुडवॅगनमध्ये आल्यावर तुम्ही फ्यॉर्ड क्रूज करू शकतात, बोटिंग, कायाकिंग हे पण तुम्ही एक्सपिरियन्स करू शकतात इथे आल्यावर. समोर बघा, आजोबा फिशिंग करतायत. तुम्ही फिशिंग टूरही करू शकतात इथे. समोर दिसणारी लाकडी मूर्ती ही वायकिंग वॉरियरचे स्टॅच्यू आहे. मागे वायकिंग शिपही दिसते. हे स्टॅच्यू या भागाच्या जुन्या वायकिंग कल्चर आणि हिस्ट्रीची आठवण करून देते. ही एक आउटडोर सोना आहे. राऊंड वुडन स्ट्रक्चर ही ट्रेडिशनल नॉर्डिक सोना स्टाईलची खासियत आहे. बाहेर बसण्यासाठी छोटा डेक आणि समोर फ्यॉर्डचे सुंदर व्ह्यू दिसते. या फेमस वायकिंग स्टॅच्यू जवळ थोडे पिक्स क्लिक करतो. जसं की मी आधी सांगितलं, हे नॅरो फ्यॉर्ड युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा एक भाग आहे. सुवेनियर शॉपमध्ये आलोय.
इथे मॅग्नेट्स पण आहेत. तर मॅग्नेट्स तुम्हाला घ्यायचे असतील तर Fjords. इथे पण आहेत Fjords. मॅग्नेट्स. हा एक ट्रेडिशनल स्कॅन्डिनेवियन स्टाईल वुडन ब्रिज आहे जो आजूबाजूच्या नेचरसोबत परफेक्टली ब्लेंड होतो. ब्रिजवरून ग्रीन माउंटेन्स, फॉरेस्ट आणि शांत फ्यॉर्ड वॉटरचे हे अमेझिंग व्ह्यू दिसतात. वुडन ब्रिजवरून हे फ्यॉर्ड्स खूप सुंदर दिसतात. खूप ब्युटिफुल आहे ही प्लेस. गुड वॅगन. ड्रोन व्हिडिओमध्ये बघा इतकं सुंदर आणि छोटंसं गाव आहे हे गुड वॅगन. खूप सुंदर. इथे हे किड्ससाठी प्ले एरिया आहे. छोटे स्लाइड्स आहेत, स्विंग, आउटडोर प्ले इक्विपमेंट्स आहेत. किड्सना मोकळ्या नेचरमध्ये खेळायला इतकं सुंदर स्पेस केलंय. इथे हे वायकिंग विलेज हे तुम्ही एक्सप्लोर करू शकता. जसं की मी माझ्या आधीच्याही व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की आम्ही आमच्या ह्या छोट्या बेबीसोबत ट्रॅव्हल करतो. सो त्याचा कम्फर्ट आम्ही आधी बघतो आणि त्याला कम्फर्टेबल वाटेल तेव्हाच आम्ही ट्रॅव्हल कंटिन्यू ठेवतो. आता आम्ही जातोय गुड वॅगन पासून जस्ट 10 मिनिट्सच्या ड्राईव्हवर एक खूप सुंदर अशी प्लेस आहे बॅका. तिथून फ्यॉर्डचा व्ह्यू एक्सप्लोर करूया. इथे यायला हा वन वे टनल आणि रोडचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. या रोडचा व्ह्यू इतका सुंदर आहे. आम्हाला इथे रोडवर हायलँड गाय दिसली. ही गाय स्कॉटिश ब्रीड आहे आणि नॉर्वेमध्ये या गायी तुम्हाला खूप ठिकाणी बघायला मिळतील. हा या बॅका विलेजचा एंड पॉइंट आहे आणि इथून पुढे ही प्रायव्हेट कॅम्पिंग स्टार्ट होते.
समोर दिसतोय तो लॉफ्टे फोसेन वॉटरफॉल आहे. हे बॅक्का विलेज कॅम्पिंगसाठी खूप फेमस आहे. इथे तुम्ही या सोना बुक करू शकतात. इथून नॅरो फियॉर्डचा हा व्ह्यू बघणं हे वेगळाच एक्सपिरियन्स आहे. इतकं सुंदर हे पाणी दिसतंय, ग्रीनिश आणि ब्लूइश. त्याच्यामध्ये खूप सारे अशा शेड्स. खूप सुंदर प्लेस आहे ही. नॉर्वेमध्ये क्लायमेट हे खूप अनएक्सपेक्टेड आहे. सो तुम्ही बाहेर पडत असाल तर तुमचे जॅकेट्स तुम्ही नक्की कॅरी करा. माउंटेन्स, ग्रीनरी तर असं वाटतंय फक्त बघत राहावं. सो इफ यू आर प्लॅनिंग अ नॉर्वे ट्रिप, डोंट मिस गुडवॅगन फियॉर्ड आणि बाक्कावरून दिसणारा फियॉर्ड व्ह्यू. कारण इथला प्रत्येक व्ह्यू, प्रत्येक मूवमेंट आणि प्रत्येक मेमरी आयुष्यभर लक्षात राहते. खूप सुंदर आहे ही प्लेस. आता आम्ही फ्लॉमला आलोय आणि मला वाटतं माझा हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. सो मी गुडवॅगनचा वेगळा व्हिडिओ ठेवते आणि फ्लॉमचा मी नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला दाखवते. आम्ही फ्लॉममध्ये काय काय करणार आहोत, आम्ही कुठे जाणार आहोत, आम्ही फ्लॉम ट्रेन एक्सप्लोअर करणार आहोत. सो तो व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.